विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मागील व्हिडिओमध्ये आपण घनमूळ काढण्याचे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी पाहिलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला घनमूळच काढायचं आहे, परंतु दशांश अपूर्णांकाचं घनमूळ कसं काढायचं हे आपल्याला बघायचं आहे. परंतु घनमूळ काढण्याच्या अगोदर दशांश अपूर्णांकाचा घन कसा केला जातो तो भाग आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये प्रत्यक्षात दशांश अपूर्णांकाचं घनमूळ कशा पद्धतीनं काढलं जातं हे आपण बघणार आहोत. चॅनलला जर या ठिकाणी सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहूयात या ठिकाणी दशांश अपूर्णांकाचा या ठिकाणी घन कसा केला जातो. या ठिकाणी उदाहरण पहा. उदाहरण आहे 0.2 0.2 चा घन. आता दशांश चिन्ह आल्यानंतर घन कसा करायचा लक्षात घ्या. स्टेप या ठिकाणी दशांश चिन्ह नाही असं गृहीत धरून अगोदर त्याचा घन करायचा आहे. दशांश चिन्ह जर या ठिकाणी काढून टाकलं आपलं तर शिल्लक कोणती संख्या राहते 2. कोणती संख्या राहते 2. आता काय करायचंय ह्या 2चा घन करायचा आहे. 2चा घन आपल्याला माहिती आहे किती आहे. 2चा घन आहे 8. 2चा घन किती आहे 8 आहे. मग या ठिकाणी 2चा घन आला 8. आता काय करायचंय पहा. दशांश चिन्हाच्या नंतर कुठे दशांश चिन्ह हे शून्याच्या नंतर दशांश चिन्ह आहे. दशांश चिन्हाच्या नंतर किती अंक आले एकच अंक आलेला आहे. म्हणजे दशांश चिन्हानंतर घर किती आहे एकच घर आहे लक्षात घ्या. आता करायचंय काय या ठिकाणी आपण घन करत आहोत. काय करत आहोत घन करत आहोत. म्हणजेच या ठिकाणी आपण सुरुवातीला एक गोष्ट लक्षात घ्या. वर्ग करताना या ठिकाणी इथं 2 असतो. आता इथं घन करताना इथे किती आहे 3 आहे. काहीच करायचं नाही. जेवढे अंक असतील त्याला 3 न गुणा किंवा त्याची तिप्पट करा. पहा या ठिकाणी दशांश चिन्हानंतर एकच अंक आहे. म्हणजेच या ठिकाणी 3 न जर गुणलं आपण तर किती घर येणार त्या ठिकाणी 3 घर येणार. ऑलरेडी या ठिकाणी 8 हे घर आपल्याकडे आहे. मग या ठिकाणी असं लिहा 8 आणि आपल्याला 3 घरं या ठिकाणी काढायचे आहेत. म्हणजेच या ठिकाणी 8च्या पाठीमागे 2 शून्य द्या. म्हणजे किती घरं झाले 3. आणि त्यानंतर या ठिकाणी दशांश चिन्ह इथं 0 द्या. हे झालं या ठिकाणी 0.2 याचा काय झाला घन झाला. पुढे जाऊयात. या ठिकाणी पुढील उदाहरण या ठिकाणी 0.03 याचा काय आहे घन आहे. दशांश चिन्ह नाही असं गृहीत धरून या ठिकाणी आपण घन करणार आहोत. मग या ठिकाणी 3चा घन लिहा. 3चा घन किती आहे माहिती आहे आपल्याला पाठ आहे. 3चा घन येतो 27. लिहून टाका. या ठिकाणी मी 27 लिहून टाकला. आता काय करायचंय बघा. दशांश चिन्हानंतर आलेले अंक किती आहेत ते मोजा. 1 2 2 अंक आलेले आहेत. म्हणजे दशांश चिन्हानंतर 2 घरं आहेत लक्षात घ्या. म्हणजे त्या 2 घराची किती पट करायची आपल्याला तिप्पट करायची. जेवढे घरं आले असतील त्याची तिप्पट करा. म्हणजे किती घरं येतील एकूण 6 घरं येतील. बेत्रिक 6 घरं म्हणजे ऑलरेडी या ठिकाणी आपल्याला 2 घरं दिलेलीच आहेत. 1 2 परत जिथं या ठिकाणी संख्या नाही त्या ठिकाणी अंक लिहून टाका 0 1 2 3 4 5 आणि हे 6 घरं झाले. आणि त्यानंतर दशांश चिन्ह द्या. 0.0 0 0 0 2 7 हा झाला या ठिकाणी 0.03 चा घन. सोपं आहे ना लक्षात ठेवा. परत पुढील उदाहरण या ठिकाणी आपण बघूयात. पुढचं उदाहरण आहे 0.09 चा घन. पहा दशांश चिन्ह काढून टाका. डायरेक्ट या ठिकाणी 9 लिहिलं आणि 9चा घन मांडला. 9चा घन किती आहे 9चा घन किती आहे सांगा 729. बरोबर सांगितलं 729 हा 9चा घन आहे. आता काय करायचं बघा. या परत या ठिकाणी दशांश चिन्हाच्या नंतरची घरं मोजा. दशांश चिन्हाच्या नंतरची घरं 1 2 घरं आहेत. मग या ठिकाणी 2ची तिप्पट करा. बेत्रिक किती झाले 6. मग आता किती घरं यायला पाहिजे दशांश चिन्हाच्या नंतर 6 घरं यायला पाहिजे. पण ऑलरेडी या ठिकाणी किती घरं आलेली आहेत 3 घरं आलेलीच आहेत. मग 3 घरं मांडायची आहेत. 3 शून्य लिहून टाका. 1 2 3 आणि त्यानंतर दशांश चिन्ह म्हणजे 0.000729 हा झाला 0.009 चा घन. आता लक्षामध्ये पुढील उदाहरण पाहूयात. या ठिकाणी आपण पहा 0.005 याचा काय आहे इथे घन आहे. मग काय करायचं दशांश चिन्ह काढून टाका. किती शिल्लक राहिलं 5.
5चा घन तुम्हाला पाठ आहे, 5चा घन आहे 125, लिहून टाका डायरेक्ट. 5चा घन 125, 125. आता पाठीमागे या ठिकाणी दशांश चिन्हाच्या नंतरची घरं मोजा. 1 2, किती घर आहेत? 2. त्या 2 घराची तिप्पट करा. 2 घराची तिप्पट किती झाली? 42 6, म्हणजे 6 घरं. म्हणजेच या ठिकाणी 3 घरं आहेत, 1 2 3. आता 6 घरं करायची म्हणजे इथे एक शून्य, हे 4थं घर, 5वं घर, 6वं घर आणि नंतर दशांश चिन्ह आणि नंतर या ठिकाणी 0 0 दशांश चिन्ह 0 0 0 1 2 5. हा झाला 0.005चा घन. आलं लक्षामध्ये? ऐकणे सोपी पद्धत या ठिकाणी. आता काय करायचं या ठिकाणी लक्षात घ्या. परत एकदा मी रिवाइज करतो. दशांश चिन्ह असणाऱ्या संख्येचा घन कसा काढतात? सुरुवातीला दशांश चिन्ह नाही असं गृहीत धरा आणि डायरेक्ट त्या संख्येचा घन मांडा. त्याच्यानंतर पाठीमागे दशांश चिन्हाच्या नंतर किती घरं आहेत ती मोजा. त्या घराच्या तिप्पट करा. तिप्पट केल्याच्या नंतर जेवढं काही अंकी संख्या घरं येतील तेवढी घरं दशांश चिन्हाच्या नंतर आपल्याला घ्यायची आहेत. मग या ठिकाणी ज्या संख्येचा घन केला आहे ती संख्या किती अंकी आली? एक अंकी आली असेल आपल्याला 4 घरं लिहायची असेल तर पाठीमागे 3 शून्य द्या. ती 2 अंकी आली असेल आपल्याला 4 घरं लिहायची असेल तर 2 शून्य द्या पाठीमागे आणि त्याच्या पाठीमागे दशांश चिन्ह द्या. या पद्धतीनं आपल्याला दशांश चिन्ह असणाऱ्या संख्येचा घन अगदी सेकंदामध्ये काढता येतो. या ठिकाणी हे गणित तुमच्यासाठी आहे. 0.007 याचा घन किती याचं उत्तर काढा. कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी नक्की या ठिकाणी मला पाठवा. आपण पुढील व्हिडिओमध्ये या टाईपचे अजून काही उदाहरणं या ठिकाणी बघणार आहोत. दशांश अपूर्णांकाचा घन पुढील पार्टमध्ये या ठिकाणी बघणार आहोत. तोपर्यंत या ठिकाणी पाहत राहा स्मार्ट जीनियस मॅथ चॅनल. नमस्कार, धन्यवाद, थँक्यू.